बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. चला मॅचला सुरुवात करायची. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील समालोचन कक्षामधून. बेस्ट ऑफ लक. कोणता संघ या ठिकाणी बाजी मारणार आहे हे देखील पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल खेळले गेलेत शॉर्ट मिडऑफच्या दिशेनं. एक सिंगल मात्र पूर्ण झाली आहे. सिंगलच्या साह्यानं मात्र धावफलक ऑन केलंय विशाल मल्लावकर या बॅटरनं. विश्वनाथ आणि विशाल हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यष्टीरक्षक बीट झालेत. एक सिंगल धाव इथून मात्र बाईच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती ऍड केली जाईल. सुरुवात चांगली करावी लागणार आहे दोन बॅटरला, कारण पॉवर पिचचं षटक आहे. पॉवर पिचच्या षटकामध्ये 10+ धावा या धावफलकावरती चढाव्या लागणार आहेत. कारण म्हटलं गेलं यशाच्या शिखरावर चढण्याआधी संघर्षाच्या घाटातून हे जावं लागतं. इथून चांगले संघर्ष करावे लागतील. हो यावेळेस आपण पाहिलं तर धीम्या गतीने हा चेंडू हाताळला गेलाय. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. डॉट चेंडू फेकला गेलाय. संत आणि सावधगिरी चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा कोल्हेकरचा हा पुढील बॉल. फुल टॉस बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. गणेश होते समोर आणि निश्चितच झेल मात्र थोडासा लांब राहिला. प्रयत्न चांगले केले होते. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पोचले गेले 4 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती अगदी योग्य तो खेळ करावा लागतो. सध्या तरी धीम्या गतीने कासवशा पद्धतीने हे धावफलक मात्र चालू आहे. अक्रॉस द बॅट न खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय सक्सेसफुल. चेंडू आपण पाहिला तर अगदी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने निघून गेला होता. 3 धावा इथून मात्र पूर्ण केलीत. या 3 धावेने धावफलक पोचला गेलाय 7 अंकांवरती. जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. थांबला तो संपला. मग जी कथा जो इतिहास निर्माण करायचा आहे तो मागे राहू शकतो. म्हणून इथून लढावा लागेल आणि काहीतरी नवीन इतिहास घडवावा लागेल. ओ रनआउट मध्ये आपण पाहिलं तर मग फसला गेलाय. ओपनिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाहीये फलंदाज. आपण पाहिला तर विशाल हा फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. पहिला धक्का बसला गेलाय तो म्हणजेच आपण पाहिलं तर मग आई दुधाई स्फोट सुरोटीपाडा या संघाला. लग्नाला जायाला शालू नेसू नको. जुना जुना शालू नेसू नको. जुना जुना नेसू नको. जुना जुना तुला सांगतोय मी पुन्हा पुन्हा. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 8 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. रोशन परेड मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला थोडीशी घाई करायची आहे. नंबर 2चं षटक टाकण्याकरिता गोलंदाज आपण पाहिला तर गणेश तारवी हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गणेश तारवी एक चांगला खेळाडू आहे. श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा या संघाचा. यावेळेस ऑन साईडला खेळले गेले सॉफ्ट हँडने. बॉलला स्लाइस केले परंतु आपण पाहिलं तर मग झाली या मिस्टेक. दिनेश होते आणि दिनेशकडनं झालेली ही मिस्टेक देऊन जाईल 2 धावा. आणि या 2 धावेने धावफलक पोचलं गेलंय 10 अंकांवरती. संघर्ष हा काही तासाचा किंवा काही दिवसाचा तर काही वर्षाचा असतो, परंतु संघर्ष करणं सोडून दिलं ना तर तो आयुष्यभर मागे राहू शकतो. इथून मात्र पुढे जायचं असेल तर एक चांगला पॉझिटिव्ह फिनिशिंग टच मात्र द्यावा लागेल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 10 धावा. ओ पॉइंटला मात्र स्लाइस करायचं होतं. प्ले अँड मिस हा डॉट बॉल.
षटकातील पुढील बॉल रोशन ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले गेले. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. कासवशा पद्धतीने हे धावफलक चालू आहे, परंतु ससा आणि कासव या दोघांची गोष्ट देखील विसरून चालणार नाही. हलू चालणारं कासव देखील शर्यत जिंकू शकतो, परंतु त्याच्याकरता सातत्याने प्रयत्न हे चालू ठेवावे लागतील. गणेश तारवीचा हा पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा पॉइंटला स्लाइस करायचं होतं. प्ले अँड मिस, अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. फुटवर्कचा अभाव थोडासा मात्र कमी पाहायला मिळाला. बॅटर विश्वनाथ पल्लावकरच्या सायानं हो पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटरच्या पायानं अगदी फॉलो केलं होतं. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले 12च्या घरामध्ये. 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. इथून मात्र स्वतःवरती विश्वास दर्शवावा लागेल बॅटर रोशन परेटला देखील जिम्मेदारी घ्यावी लागेल. बॅटच्या टॉपेजला चेंडू मात्र हलकासा स्पर्श झाला. चेंडू जाईल डिक्लरेशन झोनच्या दिशेनं. 14 धावा धावफलकावरती लागल्या जातील. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 2 ओव्हरचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. 7च्या सरासरीनं 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळालेत. इथून स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. स्वतःवरती जे कॉन्फिडन्स आहे ना ते योग्य माइंडमध्ये सेट करावं लागेल, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच इतिहास घडवतो. इतिहास या स्पर्धेमध्ये घडवायचं असेल तर काहीतरी मात्र एक चमत्कार गेम खेळावा लागणार आहे. कारण आपण पाहिलं तर मग 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा ह्या लागल्या गेल्यात. अजून इथून मात्र चांगले प्रयत्न केले तर मग एक चांगला धावफलक योग्य तो उभारला जाऊ शकतो. त्याच्याकरिता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. रोशन परेड आणि विश्वनाथ मल्लावकर हे 2 खेळाडू आहेत. अनिल लांगे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. न्यू गोलंदाज तिसरं षटक टाकण्याकरता. पहिला बॉल हो स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा शाहरुख खानच्या अंदाजामध्ये हा जयेंद्र वाघे सरांचा इशारा आमच्या गुण लेखकांपर्यंत पोहोचला गेला. वाईट चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक पोहोचलं गेलंय 15 अंकांवरती. षटकातील पुढील बॉल हो बिमर चेंडू हाताला गेलाय. 1+1 म्हणजेच 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हातातून चेंडू कदाचित निसटला असावा. इथून मात्र चांगला आत्मविश्वास दर्शवावा लागेल, कारण आज वेदना आहेत, उद्या विजय असेल. थांबलास तर हरशील, लढलास तर जिंकशील. परिस्थिती नाही तुझ्या, आत्मविश्वास तुला पुढे नेईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अजून एक वाईट बॉल. आज वेदनाही आहेत, उद्या विजय असेल. थांबलास तर हरशील, लढलास तर जिंकशील. परिस्थिती नाही तुझा आत्मविश्वास तुला पुढे नेईल, आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी दर्शवावा लागणार आहे. ऑन साइडला खेळले गेले क्षेत्ररक्षक आहे. शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेनं चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु चेंडूची फेकी थोडीशी लेझी आली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय 2 खेळाडूंनी. 3 धावा मात्र इथून पलून पूर्ण केल्यात आणि या 3 धावेनं धावफलक पोहोचल्या गेल्या 21 अंकांवरती. धावफलक 3 पुढे सरकला 21 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत. एक चेंडू फेकून झाला. हो यावेळेस वेगवान बॉल होता अनिल लांगे या गोलंदाजाचा, आणि पूर्णपणे वेगामध्ये बीट केले. वेग खूप चांगला आहे, परंतु त्या वेगाचा योग्य तो वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. सुरुवातीचे काही चेंडू आपण पाहिले तर मग खराब हाताळलेत, परंतु यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कव्हर पॉइंटला मात्र हलकस स्लाइस केलं होतं.
2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावफलक पोचले गेले 25 आकड्यांवरती. सॉरी 23 या अंकांवरती 23 धावा धावफलकात जोडल्या गेलेत. त्यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका ऑन साईडला केले गेलेत विडॉनच्या दिशेनं. अगदी जवळून या 2 धावा अधोरेखित केल्या जातील धाव फलकावरती. जवळून या 2 धावा मात्र पूर्ण केल्यात आणि त्या 2 धावा धावफलकावरती अधोरेखित केल्यात आणि या 2 धाव संख्येने धावफलक पोचला जाईल 25 आकड्यांवरती. हो सुंदर चेंडूची हाताळणी नाही तर मग आउटसाइड द ऑफस्टमच्या बाहेर निश्चितच ही लेंथ मात्र पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव पंचांनी मात्र वाईट चेंडू हा घोषित केला. यशाच्या शिखरावरती चढण्याआधी संघर्षाच्या घाटातून तुम्हाला जावं लागतं आणि तो संघर्षाच्या घाटातून जात असताना योग्य तो प्रवास केला जाईल का. चांगला स्ट्रोक आहे ऑफ साईडला. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला मात्र हलकीशी ही दिशा दिली होती. एक सिंगल धाव येईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 27 आकड्यांवरती. आता मात्र सुसज्ज धावफलक हे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या 2 ओव्हर नंतर 14 धावा धावफलकावरती होत्या. पुढील बॉल हो फुल टॉस डिलिव्हरी ऑन साईडला केले गेले. दिनेश पुढे आलेत चेंडूला अडवण्याकरिता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे मात्र काय घडेल काय बिघडेल. हो 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 कदाचित मग 3री धाव देखील पूर्ण होईल. 4थी देखील होईल का आणि कदाचित मग 4थी देखील होऊ शकते. हा ना करता मात्र इथे 4 धावा पळून पूर्ण केलेत. ज्या ठिकाणी एक सिंगल धाव होती त्या ठिकाणी मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखी धावा मात्र दिल्या गेल्या आणि या धावा निश्चितच नंतर बाबलीच्या काट्याप्रमाणे टोचल्या जातील असंच म्हणावं लागेल. कारण मिस्टर एक्स्ट्रा जो आहे ना मैदानाच्या आतमध्ये त्या धावा तो बनवत असतो आणि सध्या तरी हा धावून पळून पूर्ण केलेला चौकार पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचला जाईल 31 अंकांवरती. चला घाई करायची कारण आज भरपूर उशीर झालाय. आपल्याला अजून भरपूर मॅच मात्र इथे कंप्लीट करायचे. सकाळच्या सत्रामध्ये देखील 2 मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालं होतं. आदरणीय सन्माननीय भूषणदादा पडवळे आणि विजयजी काकडे साहेबांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेकरता पुरस्कर्ते देखील पाहायला मिळालेत. त्यांच्या माध्यमातून नंबर 1 नंबर 2 नंबर 3 क्रमांकाची ट्रॉफी आहे ती ह्याच A1 जोडीच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आहे. कैलासवासी मोरेश्वर काशीनाथजी पडवळे आणि कैलासवासी राजेश पांडुरंगजी भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांनी ट्रॉफी या स्पर्धेकरता स्पॉन्सर केली आणि आमच्या पाहुण्यांच्या स्वागताकरता हा षटकार मात्र या ठिकाणी पेश केला. झेल अगदी पकडला होता परंतु सीमारेषेच्या बाहेर हलकासा पाय क्षेत्ररक्षकाचा त्या सीमारेषेला टच झाला आणि त्याच कारणास्तव 6 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. उपशाखा प्रमुख आहेत चंद्रपाडा भूषणजी पडवळे साहेब आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर मग विजयजी काकडे साहेब देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ऑन साईडला खेळले गेले वन्स बाउन्स न फील्ड केला गेलाय. त्या अगोदर 2 धावा मात्र धाव फलकावरती जोडल्या जातील. या 2 धावेनं धावफलक पोचले गेले 40च्या घरामध्ये. 40 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 1 विकेट. एक चांगला खेळ आणि चांगली पार्टनरशिप या ठिकाणी 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली आहे. रोशन परेड आणि विश्वनाथ मल्लावकर या 2 खेळाडूंमध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढील बॉल खेळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतील. समोरच्या दिशेने खेळले गेलेत.
व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर रोशन मात्र यावेळेस बाद झालेत. तर भरपूर धावा मात्र त्यांनी धावून पळून ज्या आहेत त्या पूर्ण केल्यात आणि एक चांगला धावफलक मात्र त्यांनी उभा केलाय. सध्या तरी धावफलक आपण पाहिलं तर मग 42 या अंकांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आई दुधाई स्पोर्ट चिंचोटी असरोटीपाडा या संघाचा प्रदीप संजू पवार नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. चला थोडी घाई करायची, थोडंसं फास्ट केला मित्रांनो. अजून भरपूर मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. अजून आपल्याकडे टाइम जो आहे ना तो खूप कमी आहे. अजूनही आपण पाहिलं तर मग दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढील बॉल अखू टप्प्याची लेन होती. यावेळेस आपण पाहिलं तर मग ओ या ठिकाणी नक्की घडलंय काय. चेंडू तर आहे वाईट, परंतु पाईच्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न आणि पॉपिंग क्रीज मध्ये पॅटर्न पोहोचलेत की मग नाही हे देखील चेक केलं जाईल आमच्या तिसऱ्या अंपायरच्या मदतीनं. डिसिजन नॉट आउट. चला घाई करा. चेंडू आहे वाईट. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. चला वाईट आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. चला फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे म्हणजेच 42 धावा. ऑन साइडला खेळले गेले क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगला. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग 2च धावा असतील आणि 2 धावेने धावफलक पोहोचला गेल्या. 44 या अंकांवरती आणि जिंकण्याकरता जवळजवळ 45 धावा बनवायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये. चला घाई करायची आहे प्लीज. आई दुधाई स्पोर्ट चिंचोटे असरोटीपाडा प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. चला आता मात्र प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे. 2026 मात्र चालू झालाय आणि आज तो पहिला दिवस आणि आज या पहिल्या दिवसामध्ये विजयदीप खोपरेपाडा आयोजित आई महामाई देवी चषक आपण पाहतोय आणि या चषकामध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये तेजेश तारवी अँड मनीष कोल्हेकर हे सलामीची जोडी आहे. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन हे आपल्याला पाहायला मिळालंय. एक यशस्वी स्पर्धा कशा प्रकारे पाळली जाईल याच्यावरती जास्त लक्ष जे आहे ते फोकस केलंय विजयदीप खोपरेपाडा या संघाने. आज काय हा जबरदस्त सेटअप कॉन्सेप्ट जो आहे तो बनवलाय आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं तर मग महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट डीबीएन लाईव्ह टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट हे सातत्याने पाहायला मिळाले. आणि आज खऱ्या अर्थानं डीबीएन टेक्निकल टीमनं देखील आपल्या नावाची छाप सातो समुद्रा पार सोडली गेली आहे. नारंगी इथे आपण पाहिलं तर एक नाईटची स्पर्धा झाली. त्या ठिकाणी निश्चितच धनंजय आणि
प्रवीण यांचं मनोगत घेतलं तुकारामजी पाटील सरांनी, तेव्हा त्यांनी म्हटलंय, तुकारामजी मांगेला यांनी जे मनोगत घेतलं होतं आणि त्या मनोगतामध्ये त्यांनी निश्चितच सांगितलं की आमची सुरुवात ही वसई तालुका आदिवासी असोसिएशन पासून झाली आहे. हो, पहिला चेंडू आपण पाहिला तर या ठिकाणी नो हाताला गेलाय, नो +1. या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. ऋतिक घरत करता तोशिक या ठिकाणी लागले. ऋतिकनं जर झेल पकडला तर त्याच्याकरता देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. त्याच्या भावानं निश्चितच त्याच्याकरता कॅश प्राइज लावलाय. ऋतिकला आपण पाहू शकता मिडॉन क्षेत्रामध्ये आहे, शॉर्ट मिडॉनला जर्सी क्रमांक 3. चला घाई करायची. यावेळेस हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ऋतिकला संधी आहे, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर विशू आले होते. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण केल्या. त्या 2 धावेने धावफलक पोचलं जाईल 4 अंकांवरती. जवळजवळ 45 धावा विजयासाठी बनवायच्या आहे. सुरुवात खूप चांगली झाली आहे, कारण ज्यावेळेस फाउंडेशन चांगला बांधला जातो त्यावेळेस इमारत देखील ही खूप स्ट्रॉंग बनली जाते. इथून मात्र सुरुवात देखील तशाच प्रकारची करावी लागणार आहे. फुलटॉस बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा वाईट. अव्वलच्या सुरूमध्ये आणखी 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. वाईट वर्सेस वाईज. मिस्टर एक्स्ट्रा जो धावा बनवत असतो मैदानाच्या आतमध्ये, आणि सध्या तरी मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ह्या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. सुरुवातीला 9 चेंडू हाताला, त्याच्यावरती 1 धाव, त्याच्यानंतर 2 धावा, आणि आता मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ह्या 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहिला तर मग प्रदीप पवार याला आपण पाहू शकता. प्रदीप पवारचा हा पुढील बॉल. अखू टप्प्याची लेन, ऑन साइडला चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे विश्वनाथ. पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. फलंदाज मनीष कोल्हेकर या खेळाडूचा खेळ आउट. गावागावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो आलाय, थोडासा अंगलट. मनीष कोल्हेकर स्टेप आउट झाले होते हलकेसे, आणि ऑन साइडला खेळण्याची ती मानसिकता होती ती मात्र अपयशी ठरली गेली आणि झेलच्या स्वरूपामध्ये परतावं लागले मनीष कोल्हेकर या खेळाडूला. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गणेश तारवी नावाचा खेळाडू आलाय. ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि सातत्याने त्याचा खेळ देखील चांगला राहिलाय. श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा संघाकरता यावेळेस संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर एक चांगले पार्टनरशिप त्याला देखील बिल्डअप करावी लागणार आहे. प्रदीपचा पुढील बॉल. यावेळेस मात्र आल्या गणेश तारवीला देखील परतावं लागले. गणेश तारवी देखील झालेत बाद. तिन्ही चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 6. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग मोठे फटक्यांवरती थोडासा विश्वास दर्शवला होता मनीष अँड गणेश याने, परंतु झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. उमेश तारवी एक लेजंड प्लेअर. इथून मात्र उमेश तारवी यांना खेळ, जबाबदारी, सर्व काही या गोष्टी आहेत ना त्या पुढे न्याव्या लागतील. षटकातील पुढील बॉल टाकण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालेत प्रदीप पवार. उलटॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. खाली क्षेत्र आहे परंतु विशू आलेत बॅकअप साठी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक पोहोचलं जाईल 8 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 11.25च्या सरासरीनं धावफलक प्रति षटका मागे पुढे न्यायचा आहे. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 4.
भाई मैदान के बाहर से जाने का है, ये मेला नहीं लगा हुआ है। दो हमारे अजीब दोस्त मैदान के अंदर से जा रहे हैं, प्लीज बाहर से जाने का है। यहाँ पे मेला नहीं लगा है, कल के दिन मेला लगेगा। अरे दौड़ के जाइए, जाओ लाठी लेके जाओ। चला मॅचला सुरुवात करायची. षटकातील पुढील बॉल. ओ सुंदर ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेनं, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 9 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. अजून सुद्धा 1 चेंडू शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मिडॉन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग ऋतिक आहेत आणि ऋतिक करता पारितोषिक आहे त्यांच्या मामाकडनं. चेंडू अडवला तरी सुद्धा त्यांना पारितोषिक दिला जाईल, परंतु त्याच्याकडे बॉल जात नाहीये. मंडळी प्रेक्षकांना विनंती करतोय, गाड्या थांबवायच्या. मॅच चालू असताना मैदानाच्या आतून गाड्या सोडू नका. ओव्हर झाल्यानंतर गाड्या ज्या आहेत त्या सोडायच्या आहेत. अगोदरच थोडासा वेल जो आहे तो जास्त खर्च झालाय आणि त्याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. त्याला टेम्पो थोडासा बाहेर काढायचा आहे. चला शेवटचा बॉल आहे तो फिनिश करून घ्या. फुल टॉस बॉल स्लाइस करायचं होतं. भीमरचा इशारा आलाय. अंपायर कसला नोवा, हाईट फॅक्टर यस. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतला, चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी असणार आहे आणि हा डॉट बॉल. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथून संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या म्हणजेच 9 धावा. चला थोडीशी घाई करा, कारण अगदी आपण पाहिलं तर मग स्टंपच्या लेवलला हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव चला फास्ट केलायच आहे. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. अजून एक मॅच आहे, 5 वाजले. तर चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये जिंकण्याकरता धावांची गरज आहे, ती म्हणजेच 33
36 धावा 12च्या सरासरीने पूर्ण करायच्या आहेत. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग गोलंदाज विशालचा ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने एक सिंगल धाव ही धावफलकावरती जोडली जाईल. 17 चेंडू जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 35. थोडीशी घाई करायची आहे. पुढील बॉल विशाल मल्लावकरचा पाहायला मिळेल. फुल टॉस डिलिव्हरी. बिमरचा इशारा आलाय. ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल मात्र इथून पूर्ण झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक 2 धावा 9+1 म्हणजे या 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पोचले गेले 12च्या घरामध्ये. 17 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरता 17 चेंडू आणि जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता आहे. हो फुल टॉस डिलिव्हरी पूर्णपणे मिस केल्या. उमेश तारवे होते ऑन स्ट्राईक वरती. बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली आणि बॉल आपण पाहिला तर मग खूप वेगवान हाताळला होता आणि पूर्णपणे वेगामध्ये बीट केलंय गोलंदाज विशाल मल्लावकर यांनी. पुढील बॉल यावेळेस मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. स्टॅनच्या मागे यष्टीरक्षक पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि इथून 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. 2 धाव्यानं धावफलक पोचले गेले 14च्या घरामध्ये. 14 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लास्ट 2 विकेट. 2 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत आणि धावफलक पोचले गेले 14 अंकांवरती. धीम्या गतीने हे धावफलक निश्चितच चालू आहे. 45 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. दुसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करा. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 31 धावा ह्या बनवायच्या आहेत. समोर खेळले गेलेत. खाली क्षेत्र आहे. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा ह्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेनं धावफलक पोचले गेले 16 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले तर 4. अजून सुद्धा 1 शॉटचा इशारा आला. हे पहा म्हणजेच 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 14 चेंडू 30. हो पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट डिलिव्हरी. इथून आक्रमण रूप धारण करावं लागणार आहे. मोठी स्ट्रोक मात्र खेळावे लागणार आहेत. आता मात्र 13 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. 11.25 रन रेट मात्र पुढे न्यायचं होतं परंतु बॅटिंग करत असताना मात्र थोडेसे कमी राहिलेत. ऋतिक ला झेल पकडण्याची संधी होती. कदाचित हा झेल 500 रुपये देऊ शकला असता. त्याच्याकडे बॉल आलाय. 200 लावलेत आणि 200 रुपये भेटले जातील. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील. जिंकण्याकरता अजून सुद्धा धावांची गरज असणार आहे. 29. 16 धावा धावफलकावरती आल्यात. अजून सुद्धा 29 धावा इथून मात्र पूर्ण करायचे आहेत. चला थोडीशी घाई करा. नेक्स्ट मॅच कदाचित 2 षटकांचा ठेवावा लागणार आहे कारण अजून आपल्याला 3 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. आपल्याकडे वेल नाहीये. 5:25 झालेत. चला घाई करा. आजचा जो शेड्यूल आहे तो पूर्ण कंप्लीट करायचा आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. ओ हो झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. यस अंपायर कॉल आहे. बिमर आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. थोडीशी आपण पाहिले तर फ्लायटेड डिलिव्हरी आहे. चौकार आलाय. चला पाणी लवकर घेऊन जा.
थोडं वेगानं जायचंय गणेश, क्विक. तोपर्यंत चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पुरवा. आणि चेंडू आपण पाहिला तर मग नो बॉल असणार आहे. भीमर चेंडू. 5 धावा मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये आलेत. धावफलक पोचले गेले 21 अंकांवरती. पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी होती, ऑन साइडला केले गेलेत. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाईल 22 अंकांवरती. आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता असणार आहे. तेवीस. 11 चेंडू 23. चला थोडीशी घाई करा. अकरा चेंडू 23. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. हो, झाली आहे मिस्टेक. झालं, फाटलं, मासा निसटला. 4 चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पोचले गेले 26 अंकांवरती. गोलंदाजी चांगले होते, परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ थोडासा अपूर्ण मिळतोय आणि त्याचा फायदा मात्र समोरच्या टीमला निश्चितच लागला जातोय. धावसंख्या आपण पाहिले तर मग 26. अजूनही 19 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 19. स्टेप आउट झाले होते. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. यावेळेस डाव्या स्टिचच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला आहे. वाईट. एक धाव फलकावरती आणखी एक जोडली जाईल. 27 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. पुढील बॉल. हो, हवाई स्टोक केले गेलेत. स्वतःच्या पॉलोतर मध्ये झेल या ठिकाणी पकडला जाईल का? झेल धरतीला दान, जीवन दान मिळालं गेलंय तेजेश तारवी या बॅटरला. डाव्या हाताचा फलंदाज नेहमीच घातक ठरला गेलाय प्रत्येक स्पर्धेकरता वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि अशा बॅटरला जीवनदान देणं कुठेतरी पायावरती मोठा घाव करून घेण्यासारखं. पुढील बॉल. उलटॉस बॉल. तो देखील केलाय मिस. जवळजवळ आपण पाहिलं तर मग धाव फलक पोहोचले गेले 29 अंकांवरती. अजूनही 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. 7-16. 7 चेंडू 16 धावा. स्टेप आउट होऊन खेळले गेले. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 30 अंकांवरती. अजूनही 6 बॉल जिंकण्याकरता 15ची गरज. चला घाई करा, फास्ट खेळायचं आहे. त्यानंतरचा मॅच 2 षटकांचा असेल. चला टॉस साठी रेडी राहा. जय भवानी ब्राह्मणगाव. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. 5:30 वाजलेत आणि अजूनही आपल्याला 3 मॅचेस कंप्लीट करायचे आणि ही मॅच देखील. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. त्याकरता थोडंसं कोऑपरेट करा मित्रांनो. सकाळच्या सत्रामध्ये थोड्याशा मॅचेस लेट झाल्या. हो, चांगला स्ट्रोक ऑन साइडला. हो, सोफा झेल मात्र ड्रॉप झाला. 2 धावा इथून मात्र पलून पूर्ण केलेत. 5 चेंडू 13. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये वापसी करून देऊ शकतो आणि तो फटका येईल का तेजस तारवीच्या बॅट मधनं. हो, यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. उद्ध्वस्त केली गेले एसटी.
परतावं लागेल तेजसला डगआउटच्या आशयाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. त्याच्याकरता निश्चितच चेंडू शिल्लक असणार आहे 4 आणि 4 मध्ये त्याला 13 धावा विजय करता बनवायचे आहेत. 4-13चं हे सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळालंय. 4-13ची ट्रेन पकडली तर मग इथून काजूपाडापर्यंत प्रवास जो आहे ना तो योग्य पाहायला मिळणार आहे. कारण ठाणे परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा. 4 चेंडूमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. न्यू बॅटर कृष्णा कोल्हेकर आलेत. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, त्याच्याकडे गुणकौशल्य, सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या योग्य पाहायला मिळालेत. परंतु इथून 4 चेंडूमध्ये ह्या 13 धावा बनवल्या जातील का? पुढील बॉल हो स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. 3-13 3-13चं इक्वेशन पाहायला मिळालंय. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची हलकीच स्निक लागली गेले. काम तमाम परतावं लागेल कृष्णा कोल्हेकरला देखील डगआउटच्या दिशेनं. गावान त्यांची वेगळीच झलक, त्यांची वेगळीच झलक. कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. कोपरेपाड्याची ही एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. कोपरेकरांच्या अभिमानाची, परंपरेची आणि स्वाभिमानाची ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. 2 चेंडू 13 समोरच्या दिशेने खेळले गेलेत. 1 बाउन्सनं मात्र चेंडूला फील्ड केलं जाईल. प्रदीप आहेत चांगलं क्षेत्ररक्षण. चला घाई करायची आता मात्र 1 चेंडू जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 11 धाव फलकावरती धावा 34 आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. जर आपण पाहिलं तर मग हलका हाफ आणि त्याच कारणास्तव मॅचेस देखील थोड्याशा मात्र लेट चालू झाल्या आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा बॅटलाईटचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु थोडीशी घाई जरूर करायची आहे. ऑन साईडला खेळले गेलेत आणि अशा प्रकारे हा सामना मात्र जिंकला आहे आई दुधाई स्पोर्ट चिंचोटे असरोटीपाडा या संघाला. नेक्स्ट मॅच चला कर्णधार आई दुधाई स्पोर्ट असरोटीपाडा संघाचा संघनायक. आपण टॉससाठी या. संघनायक आपण यायचा आहे, बाकीच्यांनी हँडशेक करा. 2 ओव्हरचा मॅच असणार आहे, लक्ष असू द्या. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. अजून 3 मॅचेस कंप्लीट करायचे. 5:30 वाजून गेलीत. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे मिस्टर विश्वनाथ मल्लावकर, ठरले सामनावीर. आपण नंतर चला